नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, ठाणे महानगरपालिकेची जाहिरात सप्टेंबरमध्ये 10 तारखेला आली होती आणि त्यावेळेस 1773 पदाची ही जाहिरात होती. म्हणजे सध्या ही ती 1773 पदाची जाहिरात आहे, पण आता या जाहिरातीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे. ही पहिली भरती होती महानगरपालिकेची जी गले की हड्डी बन गई आहे आणि याच महानगरपालिकेच्या भरतीमुळे इतरही जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या भरती रखडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण आता या भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे, कारण 1773 पदासाठी ही जी भरती होती यामध्ये होमगार्डचे जे लोक आहेत तर त्यांना रिझर्वेशन देण्यात आलेलं नव्हतं त्यावेळेस. मग आता शुद्धीपत्रकान्वये त्यांना रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि अर्ज पुन्हा एडिट करून त्यांना फॉर्म भरण्यासाठी काय म्हणता येईल की सूट देण्यात आलेली आहे. आता नेमकं काय आहे जाहिरातीमध्ये, नेमका काय काय बदल झालेला आहे, कशामुळे रखडलेली होती आणि यानंतर कोणकोणत्या याची जाहिरात येऊ शकते ते देखील तुम्हाला सांगतो. बघा, तत्पूर्वी आपली ही आरोग्यसेवक भरती बॅच आहे. 33 पदं आहे आरोग्यसेवकाचे. यामध्ये आपली जे 2 शिक्षक आहेत तर ते स्वतः आरोग्यसेवक आहे. तर ही बॅच तुमच्यासाठी अप्रतिम आहे. आरोग्यसेवकाची बॅच आपली 2-3 दिवसात सुरू होते. नंतर आपली महानगरपालिका भरती बॅच देखील आहे इतर पदासाठी, जसं की फार्मसी ऑफिसर असेल किंवा टेक्निशियन, डेंटिस्ट वगैरे इतर जे टेक्निकल पद आहेत तर त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे. 999 रुपयाची बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता ना. आता तत्पूर्वी अगोदर काय करूया, जी 10 सप्टेंबरची जी जाहिरात होती ते आपण पाहूया. 10 सप्टेंबरची जाहिरात मला लक्षात का आहे, कारण की त्या दिवशी 10 सप्टेंबरला प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबरला आयफोन येत असतो नवीन, आणि 10 सप्टेंबरला हा फोन देखील म्हणजे घेतला होता मी. ठीक आहे ना. आता यामध्ये पहा काय आहे, पहा इथं 1773 पदांकरता अर्ज, कालावधी 12/18/2025, 12 सप्टेंबरपासून होता ते 2 ऑक्टोबरपर्यंत याची जाहिरात जी आहे तर त्याचा फॉर्म भरायचा होता. फॉर्म विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी भरले. मग यामध्ये आता नेमकं एकदा पाहून घेऊया की पदं कोणकोणती आहेत. पहा, यामध्ये परवाना अधीक्षक 2 आहे, लिपिक टंकलेखक 53 आहे. महालिपिक भरतीमध्ये आपण यांचा अभ्यासक्रम कंप्लीट केला होता. परत महालिपिक भरती 2.2 आपण इथं सुरू करूया. ठीक आहे. लिपिक रेखा आहे, कनिष्ठ अभियंता आहे, देन पहा प्रदूषण नियंत्रक आहे, कनिष्ठ अभियंता यांचे 63 पदं आहेत. देन 207 पदं यंत्रचालक, चालक यंत्रचालक जी फायरमनची जी पदं आहेत तर ती आहे. देन फायरमनची 381 पदं आहेत. ही पूर्ण PDF मी तुम्हाला पाठवून देईल. बाकीचे मग डायटिशियन वगैरे 3, 2, 3, 4 पब्लिक हेल्थ ऑफिसर वगैरे असे आहेत. ठीक आहे. यामध्ये आणखी निमवैद्यकीय सेवा गट ते आहे. ठीक आहे. नर्सेस, परिचारिका आणि स्टाफ नर्स यांच्या 457 पदं आहेत. किती? 457 पदं आहे. तर अधिपरिचारिकासाठी ती एक चांगली गोष्ट आहे. एक्सरे टेक्निशियनच्या 8 जागा होत्या यामध्ये. देन ECG टेक्निशियन 19 आहे, ब्लड टेक्निशियन 4 वगैरे असं तसं आहे. ठीक आहे. देन औषध निर्माता अधिकारी यांच्या 36 जागा आहेत. ठीक आहे. देन आणखी पहा पुढे प्रसाविका ज्या आहेत तर 117 आहे. देन MPW वगैरे सगळ्या यामध्ये काय आहे की पदभरती यामध्ये 1753 पदं जे आहेत ना तर ती यामध्ये होते ना. आता काल एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. शुद्धीपत्रिकामध्ये काय दिलेलं आहे की बाबा जी अगोदरची जी पदभरती होती, ठीक आहे, त्या पदभरतीमध्ये जे होमगार्ड आहे, होमगार्डमध्ये ज्यांनी 3 वर्ष काम केलेलं आहे त्यांना फायरमनसाठी काहीतरी 15% रिझर्वेशन देण्यात आलेलं नव्हतं. आता या शुद्धीपत्रकान्वये त्या होमगार्ड जे होमगार्ड आहे तर त्यांना यामध्ये काय केलेलं आहे की आरक्षण दिलेलं आहे. 381 पदं आहे. ठीक आहे. मग आता नेमकं याची जी तारीख आहे, फॉर्म भरायची तारीख जी आहे 17/7/2026 ते 30/7/2026 इथपर्यंत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर या भरतीसाठी फॉर्म कोण भरू शकतं? ठीक आहे. या भरतीसाठी अगोदर जी मी तुम्हाला पदं सांगितलेले आहे ते पदं फॉर्म भरण्यासाठी बंद झालेले आहे. फक्त फायरमन जर तुम्ही असाल, ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल किंवा नवीन जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला 17/7/2026 ते 30/7/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी इथून पुढं ही जी 30 तारीख आहे, 30 तारीख तुमची झाल्यानंतर तिथून पुढं 45 ते 60 दिवसामध्ये अगोदर सगळ्या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची परीक्षा नक्कीच आता होऊ शकते. म्हणजे 1773 पदासाठी परीक्षा पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये नक्कीच वर्णी लागणार आहे. तर त्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ होता. बाकी 1773 पदं खूप मोठी पदं आहेत. मला असं वाटतं आता MPSCने सांगितलेलं आहे की बाबा आता इथून पुढं पदं जी आहे तर ती ऑनलाईन घेणार होतो, पण तुम्ही ऑनलाईन भरतीला तुम्ही विरोध केला, त्याच्यामुळे आता जे 2026 मध्ये जी
ऑनलाईन सरळ सेवेनं MPSC मार्फत ज्या परीक्षा झाल्या असत्या त्याच्यावरती थोडंसं वर्षभर लेट होऊ शकतं. तर तुम्ही यापैकी या 1773 पदापैकी जे पद तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या एज्युकेशन म्हणजे तुमचं जे शैक्षणिक असेल शिक्षण असेल त्या हिशोबाने जर तुम्हाला अप्लाय करत असेल तर नक्कीच करू शकता. चांगली संधी आहे, दौडवू नका, कारण पुढे संधी तुम्हाला जास्त मिळतील याबद्दल मला डाऊट आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.